बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे, कारण आता पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी एक मोठा खुलासा झालेला आहे आणि हा खुलासा राज्याचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढवणारा ठरतोय। पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी त्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची स्वप्न सुद्धा पडू लागलेली होती, पण त्याच दरम्यान एक मोठा खुलासा झालाय। पूजा चव्हाणचा ज्या ऑडिओ क्लिप आत्महत्येच्या पूर्वीच्या व्हायरल झालेल्या होत्या, त्या क्लिप मधला आवाज नेमका कुणाचा हे आता समोर आलंय। ते रहस्य अखेर उलगडलेलं आहे। ज्या संजय राठोड यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेले होते, पण आता ऑडिओ क्लिप मधला आवाज हा माजी मंत्री संजय राठोड यांचाच आहे, हे आता फॉरेन्सिक अहवालातून समोर आलंय। पुणे पोलिसांच्या फॉरेन्सिक अहवालातून ही माहिती समोर आल्यानं संजय राठोड यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। संजय राठोड यांचं पूजा चव्हाण सोबत मृत्यूच्या पूर्वी 90 मिनिटं बोलणं झालेलं होतं, हे सुद्धा आता समोर आलंय। या संपूर्ण बातमीचा खुलासा ज्यांनी केला ते आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट जाऊया, जाणून घेऊया की पोलीस तपासामध्ये नेमकं काय काय समोर आलेलं आहे। वैभव, ही जी माहिती समोर आली आहे की तो गबरू नेमका कोण होता, तो आवाज नेमका कुणाचा होता, ज्या क्लिप व्हायरल झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली होती, काय समोर आले फॉरेन्सिक अहवालातून अगदी सविस्तर सांगा। विलास, अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती या फॉरेन्सिक अहवालातून समोर येते। महत्त्वाचं म्हणजे आज नाही तर तब्बल 1 महिन्यापूर्वी मुंबईच्या कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबनं हा रिपोर्ट पुणे पोलिसांना सोपवलेला होता, मात्र पुणे पोलिसांनी हा रिपोर्ट दाबून ठेवलाय। या सगळ्यावरती पुणे पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत। अधिकारी जे आहेत, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ते सुद्धा या प्रकरणावरती काही बोलत नव्हते। आजही सातत्यानं आम्ही याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या संदर्भातली कुठली माहिती जी आहे ती अधिकृतरित्या दिली नाही। यात एक सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येते सूत्रांकडून। फॉरेन्सिक लॅब मध्ये व्हॉइस सॅम्पल जी आहेत ती मॅच झालेली आहेत। पूजा सावंत हिच्या फोन कॉल्सच्या ज्या ऑडिओ क्लिप्स तिच्या फोनमधून रिट्रीव्ह करण्यात आलेल्या होत्या, त्यासाठी तिचे फोन हे मुंबईच्या कलिनामध्ये फॉरेन्सिक लॅबला देण्यात आलेले होते आणि तिथं या मोबाईल मधल्या ऑडिओ क्लिप ज्या सेव्ह करण्यात आलेल्या होत्या किंवा रेकॉर्डिंग ज्या होत्या त्या रिट्रीव्ह करण्यात आल्या आणि व्हॉइस सॅम्पल जे आहेत ते मॅच करण्यात आलेले होते। 90 मिनिटांची आत्महत्येच्या पूर्वीची 2 दिवस आधीची एक क्लिप आहे, ज्या क्लिपचं पूर्ण फॉरेन्सिक डिटेक्शन करण्यात आलंय, सगळ्याच क्लिपचं करण्यात आलेलं आहे। मात्र या क्लिप मधला आवाज जो आहे त्याचे व्हॉइस सॅम्पल हे संजय राठोड यांच्या आवाजाशी मॅच होत असल्याची माहिती जी आहे ती या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे। खूप मोठी बाब आहे ही, खूप मोठी गोष्ट आहे। वैभव, मी तुमच्याकडे येतो की या ऑडिओ क्लिपमध्ये 90 मिनिटाचं संभाषण आहे। हे संभाषण या संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मी येतो वैभव तुमच्याकडे याच्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी, पण आता आपल्या सोबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ जोडले गेलेले आहेत। चित्राताई, जेव्हा या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली होती, ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा ऑडिओ क्लिप समोर आल्या आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं बिंग बाहेर फुटलेलं होतं आणि याचा फॉलोअप तुम्ही घेतलेला होता। पूजाला न्याय मिळावा अशी आक्रमक भूमिका तुम्ही घेतलेली होती, पण तेव्हाच्या मंत्री महोदयांनी सांगितलं या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही। त्यांनी आरोप सातत्यानं फेटाळले, पण आज जे समोर आलेलं आहे फॉरेन्सिक अहवालातून की आवाज त्यांचाच आहे, काय सांगा? आज सकाळीच असं लक्षात आलंय, बातम्या आल्या की पुण्यातील जी आत्महत्या तरुणीने केली आणि ते जे फोन संभाषण झालं त्याचा पोलिसांना आता संशय आहे की त्या तरुणीचं जे फोन संभाषण झालंय तो आवाज संजय राठोडांचा आहे। पोलिसांना संशय आहे, मला पूर्ण विश्वास आहे की हा तोच आहे म्हणून। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। आणि निश्चितपणे एक एक गोष्टी या समोर येतील। या प्रकरणामध्ये जे जे प्रश्न आम्ही उपस्थित केले होते त्या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेला ना सरकारने दिलं ना पोलीस प्रशासनाने दिलं। 100 वरती केला गेलेला कॉल आजही आम्ही सांगतोय की 100 वरती जो कॉल केला गेला त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, 100 ने जो दुसरा नंबर दिला आणि या नंबरवर बोला म्हणले,
त्या नंबरवरचं संभाषण सुद्धा पोलिसांनी सार्वजनिक करावं, लोकांना कळू दे हा हा काय आहे आणि काय नाही, या गोष्टी कळू देत. तो नंबर कोणाचा होता ते पोलिसांनी त्या ठिकाणी डिक्लेअर करावं हम्म आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या समोर आणाव्या. आजही मी या माझ्या विषयावरती ठाम आहे हा. की हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा हा. संजय राठोडच आहे. चित्राताई, तुम्ही सोबत राहा. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, तुम्हाला प्रश्न विचारतायत. वैभव. चित्राताई, व्हॉइस सॅम्पल्स जे आहेत ते कन्फर्म झालेले आहेत. तुमचा जो दावा होता की हा आवाज संजय राठोड यांचाच आहे, मुंबईच्या कलिनामधल्या फॉरेन्सिक लॅबनं व्हॉइस सॅम्पल्स जे आहेत ती मॅच केलीत आणि त्यात हे स्पष्ट करण्यात आलेले तो आवाज जो आहे तो संजय राठोड यांचाच आवाज. ही व्हॉइस सॅम्पल्स जी आहेत ती मॅच झाली आहे. दोन गोष्टी ज्या आहेत त्या वानवडी पोलिसांनी फॉरेन्सिकच्या कलिना लॅबला मागितलेल्या होत्या, कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबला. यवतमाळचं जे सीसीटीव्ही आहे ते डॉक्टरेटेड आहे का किंवा त्यात काही काटछाट आहे का, की ते ओरिजिनल फुटेज आहे हार्ड ड्राईव्ह मधनं रिट्राईव्ह करण्यात आलेलं, याबाबतचा खुलासा जो आहे तो मागितलेला होता पुणे पोलिसांनी. तोही खुलासा देण्यात आलेला आहे. ते सीसीटीव्ही सुद्धा कुठलीही छेडछाड न करता फॉरेन्सिक लॅबला किंवा पोलिसांच्या ताब्यात आलेलं होतं. फोनमधले जे ऑडिओ क्लिप्स पोलिसांनी रिट्राईव्ह करायला सांगितलेल्या होत्या किंवा फॉरेन्सिक लॅबनं त्या केल्या, त्याच्यामधल्या सगळ्याच क्लिपमधले व्हॉइस सॅम्पल्स जे आहेत त्यातली 90 मिनिटांची सगळ्यात मोठी जी ऑडिओ क्लिप आहे, या क्लिपमध्ये संजय राठोड यांच्या आवाजाचे व्हॉइस सॅम्पल्स आहेत ते मॅच झालेले. त्याच्यामुळे संजय राठोड यांच्या भोवतीचं संशयाचं धुकंच आहे. पण ते आणखी दाटलंय. वैभव, या 90 सगळ्यामध्ये मिनिटाची काही तांत्रिक गोष्टी आहेत. 90 मिनिटाची ती जी क्लिप पोलिसांना मिळालेली आहे, जो आवाज त्यांचा असल्याचं सांगण्यात आलेला आहे, काय दडलं या क्लिपमध्ये? कारण ही क्लिप अतिशय महत्वाची ठरणार आहे तिच्या आत्महत्येचं कारण नेमकं काय हे कळण्यासाठी. विलास, या सगळ्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिकचा रिपोर्ट जे सांगतो ते आपण रिपोर्ट करतोय. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे आवाज जो आहे तो संजय राठोड यांचा आहे. मॅच व्हॉइस सॅम्पल्स जी आहेत ती व्हॉइस सॅम्पल्स मॅच झालेली आहेत. या सगळ्यामध्ये एक तांत्रिक अडचण मोठी येते आता. ते सगळ्यात पूजा राठोड हिच्या आई वडिलांनी कुठली तक्रार नसल्याचा जबाब दिलाय. त्याच्यामुळे हे प्रकरण जर पुढे जायचं असेल तर ते कसं जाणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या तपासावरती प्रश्नचिन्ह लागलेले. याचं कारण पुणे पोलिसांची भूमिका ही सुरुवातीपासून संशयास्पद होती या प्रकरणामध्ये. वानवडी पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत ज्यांच्या विरोधामध्ये चित्रा वाघ यांनी सुद्धा अत्यंत जोरदार टीका केलेली होती, त्यांची आजपर्यंत या सगळ्या प्रकरणातली भूमिका ही जाहीर होऊ शकली नाही, स्पष्ट होऊ शकली नाही, त्याचं कारण कळू शकलेलं नाही. एक तर महत्वाचं, आजही या सगळ्याची माहिती विचारायला आम्ही त्यांच्याशी संपर्क केलेला होता, मात्र त्यांनी कुठली माहिती जी आहे ती दिली नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याच्यामध्ये संजय राठोड यांचा आवाज नक्की झालेला आहे. त्याच्यामुळे जे संभाषण झालेलं आहे त्या संभाषणामधला कंटेंट जो आहे तो बंजारा भाषेमध्ये जो ट्रान्सलेट केला जाईल आणि त्यानंतर तो पोलीस तपासामध्ये इनकॉर्पोरेट केला जाईल. जर तो सगळा पुराव्याचा भाग म्हणून पोलिसांनी कन्सिडर केलं तर या प्रकरणामध्ये एक नवी तक्रार पोलिसांना द्यावी लागेल. ती पोलीस देतील का? कारण तिच्या आई वडिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दिली नाही, ज्याला सुओमोटो कंप्लेंट असं म्हटलं जातं. वैभव, हा प्रश्न मला विचारायचा आहे चित्राताईंना. चित्राताई, जेव्हा त्या मुलीचे आई वडील असं म्हणतायत की आमची कसलीही तक्रार नाहीये एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संजय राठोडच्या विरोधामध्ये आता अनेक पुरावे समोर येताना दिसत आहेत की त्यांचा आवाज आहे जो त्यांनी फेटाळलेला होता. अशा परिस्थितीमध्ये आता ही केस पुढे जाणार कशी? खरोखरच पूजा चव्हाण हिला न्याय मिळेल का? कसं आहे विलास की सुरुवातीपासूनच ज्या वेळेला या ऑडिओ क्लिप्स आल्या आणि आज पोलीस सांगतायत फॉरेन्सिकचा रिपोर्ट आहे आणि संजय राठोडचा आवाज आहे, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. शेंबडं पोरगं पण सांगेला आवाज कोणाचा आहे. पण ठीक आहे, त्यांनी वेळ काढूपणा तिकडेही केला. दुसरा महत्वाचा प्रश्न जो वैभवने उपस्थित केला तो अतिशय महत्वाचा आहे की ते जे प्रत्यक्षदर्शी होते, ही जी दोन मुलं, त्यांना या सिनियर पीआय लगड जो एक मुजोर अधिकारी आहे त्याने त्या दोघांना सोडून दिलं. अतिशय महत्वाचा तो पुरावा होता की ज्यांच्या समोर तिने उडी मारली, हॉस्पिटलमध्ये सोबत, तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या लोकांना यांनी त्या ठिकाणी सोडून दिलं. त्याची मुजोरी वागणी जे आहे ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. विधानसभा परिषद या दोन्ही ठिकाणी अधिवेशनामध्ये या लगडच्या विरुद्धचा आवाज विरोधी पक्षनेत्यांनी उचलला, पण तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने अजूनही त्या लगडला त्याच जागेवर बसवलंय. आता ते कशासाठी बसवलंय, हे काय म्हणजे आवराआवर करायला बसवलंय
का नक्की न्याय द्यायला बसवलंय हे आता जे पोलीस महासंचालक आहेत ते हा. सांगतील, गृहमंत्री सांगतील, त्यांनी उत्तर द्यावं याच्यावरती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस मुलीचे आई वडील जरी त्या ठिकाणी त्यांची जी भूमिका आहे की आमच्या हा. कोणावर संशय नाही, आम्हाला कोणावरती काही आक्षेप नाही, हा. पण ज्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये त्या मंत्र्याचा आवाज आहे आणि म्हणजे तो मंत्री होता पण आता तो लोकप्रतिनिधी तर आहेच की. हो. त्यामुळे अशा केसेसमध्ये तो लोकप्रतिनिधी नसता तरी अशा केसेसमध्ये पोलिसांना स्यू मोटो मध्ये गुन्हा दाखल करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. आणि ते का करत नाहीयेत हा मोठा प्रश्न आहे. निश्चितच. त्यांना आता ते काय करतायत ते त्यांना करू देत, परंतु आम्ही सन्माननीय हायकोर्टमध्ये या संदर्भातली PIL दाखल केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचाही निकाल लागेल. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. नक्कीच. पण प्रशासनाने जी भूमिका घेतलेली आहे ते मात्र संशयास्पद आहे असं तुम्ही म्हणताय. कारण प्रशासनानं अगदी सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका ही बघितली तर संशयाच्या भोवऱ्यात होती. राज्याच्या मंत्र्यांना, तत्कालीन मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का हा सुद्धा सवाल